आपण भेटत आहोत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका वैष्णवी राऊत यांना. नमस्कार. डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपले स्वागत आहे. आज आपल्याला माझी शाळा सुंदर शाळा हा मुख्यमंत्र्यांकडनं आपल्या शाळेला पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल आपले अभिनंदन. माझी शाळा सुंदर शाळा हा पारितोषिक मुख्यमंत्र्यांकडनं पारितोषिक मिळालं आहे, त्याबद्दल आपल्याला कसं वाटतं? सध्या तर हे पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप आनंद होतोय. कारण जेव्हा आपण शाळेसाठी छान काम करत असतो आणि शासन स्तरावर त्याची जेव्हा दखल घेतली जाते, तर खरंच खूप गौरवास्पद वाटतंय मला. आज हा जो पुरस्कार शाळेला प्राप्त झालेला आहे, माझी शाळा सुंदर शाळा, याचं श्रेय मी निश्चितच आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आदरणीय पम राऊत सर आणि स्वर्गीय विद्या राऊत मॅडम यांना देते. त्यासोबतच आजचे संस्थेचे विद्यमान सचिव डॉक्टर विनय राऊत सर यांचं सातत्याने आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला हे सगळे उपक्रम यशस्वीरित्या राबवणं शक्य होतं. त्याबद्दल मी डॉक्टर विनय राऊत सर त्याचबरोबर डॉक्टर अनघा राऊत मॅडम डेप्युटी सीईओ या दोघांचेही आभार मानते. मॅडम, कुठल्या निकषांच्या आधारे आपल्या शाळेला हा पुरस्कार मिळाला? माझी शाळा सुंदर शाळा हा जो पुरस्काराचा आहे, तर ह्यामध्ये पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र स्तरावरती जेव्हा गुणांकन करायचं होतं, त्याचं मूल्यांकन होतं आणि त्या मूल्यांकनामध्ये पायाभूत सुविधा, शासनाची ध्येय धोरणं कशा प्रकारे शाळेत राबवली जातात आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक संपादनूक कशी आहे, हे मेन 3 घटक होते आणि त्यामध्ये पुन्हा सब पॉइंट्स होते. त्याच्या आधारे हे मूल्यांकन केलं गेलं होतं. ज्यामध्ये पायाभूत सुविधांमध्ये विचार केला तर आपले शाळेचे वर्गखोल्या कशा आहेत, त्यामध्ये ग्रंथालय सुविधा आहे का, प्रयोगशाळा आहे का, आपत्ती व्यवस्थापनाबद्दल काय केलं जातं, त्याचबरोबर जे नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे NEP प्रमाणे, तर त्यामध्ये स्मार्ट किंवा डिजिटल क्लासरूमचा वापर कशा पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी केला जातो, कम्प्युटर प्रोजेक्टरचा विद्यार्थ्यांना उपयोग करून त्यांचा अध्ययन स्तर कशा प्रकारे वाढवला जाऊ शकतो, अशा अनेक घटक हे पायाभूत किंवा सुविधांच्या अंतर्गत होते, ज्याच्यामध्ये आपले सगळे क्रायटेरिया अतिशय उत्तम रीतीने आपण पूर्ण केले. कारण ह्या सगळ्या सुविधा आपण विद्यार्थ्यांना उत्तमरित्या प्रोव्हाइड करतो आहोत, त्यामुळे त्याचं मूल्यांकनामध्ये शाळा अव्वल ठरली. त्याचबरोबर शासनाची ध्येय धोरणं जी राबवली जात आहेत, जसं मी आता म्हटलं की नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातलंय किंवा आलंय, त्याच्या अनुषंगाने अनेक बदल होत आहेत, शिक्षकांची प्रशिक्षणं होत आहेत, स्क्वॅबचं मूल्यांकन आहे. तर ज्या योजना शासकीय येतात तर त्या कशा पद्धतीने शाळेत राबवल्या जातात ह्याचं मूल्यांकन होतं. उदाहरणार्थ महावाचन चळवळ असते, जी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लावते. त्यानंतर मेरी माटी मेरा देश हा भारताबद्दल, आपल्या अस्मितेबद्दल जाणीव जागृती करणारा, आपल्याला मातीशी जोडणारा उपक्रम होता, त्याच्याबद्दल मूल्यांकन होतं. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये विविध समित्या असतात, ज्यामध्ये पालकांचा सहभाग आणि समाजाचा सहभाग असतो. जसं की आपली माता पालक समिती आहे, पालक शिक्षक संघ आहे, शाळा व्यवस्थापन समिती आहे, परिवहन समिती आहे. तर ह्या समित्यांचं जे नियमित सभा होतात का, त्यांच्यामध्ये पालकांचा सहभाग असतो का, हा घटक होता. त्यासोबतच आपल्याला माहिती असेल की पालक म्हणून आम्ही जाणीव जागृती करत असतो की आधार कार्ड मुलांचं अपडेट हवं, अपार जनरेशन आहे, ज्याच्यामध्ये डिजिलॉकर सुविधा आहे. हे कशा पद्धतीने किती टक्के काम शाळेचं पूर्ण झालंय आणि आपलं काम हे ह्या सगळ्यामध्ये 90% 95% घरात असल्यामुळे तिथेही आपल्या शाळेला उत्तम असं मूल्यांकनामध्ये मार्क मिळाले. त्याचबरोबर NGO म्हणजे समाजसेवी संस्थांचा आपण कसा सहभाग घेतो, तर आपल्याकडे कोटक एज्युकेशन फाउंडेशन आहे, सिप्ला फाउंडेशन आहे, सलाम बॉम्बे फाउंडेशन आहे. ह्यांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना अनेक विविध योजना राबवतो, ज्या की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय पोषक अशा असतात. उदाहरणार्थ आपण नव्या युगातलं कोडिंग हे विद्यार्थ्यांना शिकवतोय. 6वी-7वीच्या विद्यार्थ्यांना कोडिंग शिकवलं जातं. रोबोटिक्स आहे, रोबोटिक्समध्ये मुलं उत्तम यश संपादन करतायत. यावर्षी देखील सच्चांजली आणि आमची 2 विद्यार्थिनी ह्या पुढच्या पुण्याच्या स्तरापर्यंत त्यांची निवड झाली होती. त्यासोबतच त्यांना मुंबई स्तरावरती वेगवेगळं प्रशिक्षण दिलं जातं. स्पोकन इंग्लिश, बऱ्याच वेळेला असं होतं की मराठी माध्यमाच्या मुलांचं इंग्रजी बोलणं चांगलं नसतं, असा संभ्रम आहे किंवा समज आहे. पण त्यावर मात करत आपल्या शाळेमध्ये स्पोकन इंग्लिशचे वर्ग चालवले जातात कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या सहाय्याने आणि आपले विद्यार्थी त्यामध्ये अव्वल ठरतात, उत्तम रीतीने
आता ते संभाषण करायला शिकत आहेत. त्यांचे प्रेझेंटेशन वेगवेगळ्या मोठमोठ्या ऑडिटोरियममध्ये आपण घेत आहोत. त्यामुळे हे सगळे जेव्हा क्रायटेरिया बघितले, की सगळ्या मोबाईल रिपेअरिंग असू देत, संगीतचे क्लासेस असू दे, हे सगळं आपण विद्यार्थ्यांना देतोय ह्याची चाचणी करण्यात आली. त्याचबरोबर एक विद्यांजली पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं, की जेव्हा मराठी शाळांना आपल्याला फारसे मदत कोणाकडून मिळत नसेल, तर गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर आपण जर रजिस्टर केलं, तर त्यातून आपल्याला काही मदत मिळवता येते का? म्हणजे गव्हर्नमेंटचे हे अनेक उपक्रम असतात. त्यामध्ये शाळा ज्या पद्धतीने सक्रिय सहभागी होती, त्याचं कन्सिडरेशन त्याच्यामध्ये झालं. यासोबतच विद्यार्थ्यांना अनेक सुविधा असतात. जसे मागासवर्गीय शिष्यवृत्ती आहेत, 4वी-7वी स्कॉलरशिपच्या 5वी-8वी स्कॉलरशिपच्या परीक्षा आहेत, NMMS म्हणून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आहेत, चित्रकला ग्रेड परीक्षा आहेत, डिस्ट्रिक्ट लेवलचे स्पोर्ट्स आहेत. ह्या सर्वांमध्ये आपले विद्यार्थी सहभागी होतात. म्हणजे स्पर्धा परीक्षा असू देत, क्रीडा असू देत, नाट्य, नृत्य, ह्या सगळ्या विभागांमध्ये विद्यार्थ्यांचं यश याचं देखील मूल्यमापन केलं गेलं आणि तेथे देखील आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध झाली आणि त्याचे गुण आपल्याला मिळाले. त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठी शाळांची पटसंख्या टिकवणं. तर मराठी शाळांमध्ये पट वाढवण्यासाठी शाळा जे प्रयत्न करते किंवा पटगळती रोखण्यासाठी जे शाळा प्रयत्न करते, त्याच्यावर देखील त्यांनी काही निकष ठेवले होते. त्यात देखील आपल्याला गुणांकन मिळालेलं आहे. त्याचबरोबर महत्वाचं होतं ते म्हणजे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवली जाते. तर ह्यामध्ये बेसिक फंडामेंटल लिटरसी न्यूमरसी हा सरकारचा उपक्रम आहे, ज्याला आता निपुण महाराष्ट्र असं नाव दिलं गेलंय. पहिलं निपुण भारत हा ओव्हरऑल भारताचा प्रोग्राम आहे आणि त्याचाच एक घटक म्हणजे निपुण महाराष्ट्र आहे. तर निपुण महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांचं जे संख्याज्ञान आहे आणि भाषा ज्ञान आहे, ह्याच्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याचं मूल्यांकन करण्यात आलं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं पॅट परीक्षा, त्यांचे निकाल होते, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, ह्या सगळ्या घटकांचा मिळून जो आढावा घेतला, तर ह्या सगळ्या मूल्यांकनाच्या आधारे आपल्याला जे गुण प्राप्त झाले त्यानुसार URC 4 मधून तालुका स्तरावरती विकास हायस्कूलला प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. आजच्या जनरेशनला, आजच्या युवा पिढीला म्हणजे आपलं मार्गदर्शन काय असेल? आज मी आपल्या युवा पिढीला, जे आपले विद्यार्थी आपण संबोधतो, 5वी ते 12वीचे विद्यार्थी माझ्या कार्यकक्षेत येतात हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या, त्यांना हे सांगू इच्छिते की आपलं येणारं भविष्य हे खूप आशादायी आहे. मात्र त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आणि प्रयत्न करायचे म्हणजे त्यात सातत्य हवं, नियमित अभ्यास करणं, नियमित शाळेत येणं, व्यसनाधीनतेच्या अधीन न होणं आणि आपल्या आईवडिलांच्या आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने स्वतःचा वैयक्तिक विकास करणं ही अतिशय महत्वाची काळाची गरज आहे. कारण अनेक गोष्टी आहेत ज्या तुमचं अवधान भटकवू शकतात, तुम्हाला इतर गोष्टींकडे आकृष्ट करू शकतात. पण त्याकडे न देता आपलं नक्की फोकस कशावर पाहिजे, कारण एका गोष्टीचं एक टार्गेट ठरवलं, गोल ठरवले आणि त्या दृष्टीने तुम्ही जर मार्गक्रमण केलात आणि त्यामध्ये जर तुम्ही शाळेतल्या शिक्षकांची मदत घेतलात, तर तुमचं भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या शाळेशी आणि आपल्या पालकांशी ज्या ज्या गोष्टींच्या आपल्याला आवश्यकता आहे ती मदत घ्या आणि उत्तम असं करिअर तुम्ही घडवू शकता.